नमस्कार मित्रांनो, फुकटचे सल्ले या चॅनलसाठी मी अतुल सुधे आज एक पुढला सल्ला घेऊन. आजकाल अभिनयाच्या कार्यशाळा, ॲक्टिंग वर्कशॉप्स याचं पेव फुटलेलं दिसतं. इतके ॲक्टिंगचे वर्कशॉप सुरू झालेले दिसतात. पावसाळ्यात उगवणाऱ्या मशरूम्स, कुत्र्याच्या छत्र्यांसारखे अभिनयाच्या कार्यशाळा चालवणारी लोक आपापले वर्कशॉप घेऊन उभे असतात. आणि त्याच्या फिया हा एक अजून वेगळाच मुद्दा असतो. काही हजारांपासून काही लाखांपर्यंत त्या फिया वेरी होताना दिसतात. आणि मग स्ट्रगलर्स कायम कन्फ्युज्ड राहतात. आपण कुठे जायचं? मुळात मुद्दा आपण कुठे जायचं ह्यापेक्षा मला परवडत नाहीये हाच फॅक्टर जास्त दिसतो. तर आजचा विषय हाच आहे, अभिनयाच्या कार्यशाळा. मुळात अभिनय शिकवून येतो का? अभिनय शिकवता येतो का? आणि ॲक्टिंगचे वर्कशॉप्स करावेत की नाही करावेत ह्याच मुद्द्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देणारे अनेक सिनियर आर्टिस्ट्स किंवा ह्याच क्षेत्रातले मोठे लोक आपल्याला दिसतात. आणि होतं असं की एक गट ठामपणे म्हणत असतो की अभिनय काय शिकवून येत नाही, अभिनयाच्या वर्कशॉप्सना काही अर्थ नसतो. आणि दुसरा गट मात्र अतिशय उत्तम प्रकारे ते अभिनय कार्यशाळा चालवत असतो. ते स्वतःच संचालक असतात. बरं, दोन्ही गटातली लोकांनी आपापलं करिअर खूप छान घडवलेलं असतं मीडियामध्ये. आणि मग प्रश्न पडतो स्ट्रगलर्सना की हे बोलणारा पण मोठा माणूस आहे, ते करणाराही मोठा माणूस आहे. नक्की कोणाचं ऐकायचं? नक्की कोण खरं? आणि आपण काय करायचं? हा डायलेमा सतत डोक्यात चालू राहतो. तर ह्याच मुद्द्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगायचं तर खरंच आहे, ॲक्टिंग किंवा अभिनय हा काही शिकवून वगैरे येत नाही. मुळात तो आडात असायला लागतो. आणि आडातच नसेल तर तो पोहऱ्यात आणता येत नाही. हे तुमच्यात मुळातच टॅलेंटच नसेल तर अभिनय काय असा ए फॉर ॲपल बी फॉर बॉल या पद्धतीत शिकवता वगैरे येत नाही. मग हे जर खरं असेल तर मग ॲक्टिंगच्या वर्कशॉपमध्ये शिकवतात काय? तर कसं असतं ना, माझ्यासमोर कायम मुलं असतात की मी ॲक्टिंगचा वर्कशॉप करू का नको करू. तर माझं असं त्यांना स्वच्छ सांगणं असतं की तुला जर परवडत असेल, तुझी जर ऐपत असेल तर नक्की ॲक्टिंगचा वर्कशॉप कर. एखादा चांगला वर्कशॉप शोध, एखादा चांगला गुरु शोध आणि वर्कशॉप नक्की कर. बरं, याचा अर्थ माझं असं मत नाही की ॲक्टिंग शिकवून येते, असं माझं म्हणणं नाही आहे. पण मुळात ॲक्टिंगच्या वर्कशॉपला गेलं की बऱ्याच जाणीवा आपल्या प्रगल्भ व्हायला किंवा डेव्हलप व्हायला मदत होते. तिथे जाणाऱ्या व्यक्ती जी काय एक माइंडसेट डोक्यात घेऊन जातात, मी एखाद्याचा कॉन्फिडन्सच नसेल एखाद्यामध्ये की मला जमेल की नाही, मला जमत नाही, माझ्याच्याने होईल की नाही, असा जर एक नॉन कॉन्फिडंट झोन घेऊन एखादी व्यक्ती तिथे बघूतच शिकून असं म्हणून गेली तर काय होतं, कित्येक वेळेला तुमच्या आतमध्ये हिडन टॅलेंट काय आहे ह्याची ना अनेकांना जाणीवच नसते. आत एक आंतरिक इच्छा असते, ओढ असते, मला इथं काहीतरी करायचं आहे, पण मला जमेल का हा क्वेश्चन मार्क असतो. आणि तुला ते करता येणार आहे ह्याबद्दलचा कॉन्फिडन्स त्याच्याकडेच नसतो. मग जेव्हा वर्कशॉपमध्ये तुम्ही जाता आणि तिथे जेव्हा 100-150 इतर मुलं तुमच्याबरोबर असतात आणि त्यांना जेव्हा काही गोष्टी करायला सांगितल्या जातात समूहामध्ये, ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये, त्यावेळेला होतं असं की मला जमेल का हा जो एक प्रश्न असतो त्या स्ट्रगलरच्या मनात, जेव्हा त्याच्यापेक्षा वाईट काहीतरी करणारी लोकं जेव्हा दिसतात त्याला, तेव्हा त्याला कॉन्फिडन्स येतो, यांच्यापेक्षा तर मी नक्की बरं करतोय. हा एक कॉन्फिडन्स त्याला येतो की नाही, मला वाटलं होतं तितका काही मी वाईट नाही आहे, माझ्यापेक्षाही वाईट लोक आहेत आणि त्यांच्यापेक्षा मी बरं नक्की करू शकतो. हा कॉन्फिडन्स त्याला येतो. आपल्यामध्ये काय लपलंय ते बाहेर काढण्याच्या संधी तिथे त्याला मिळतात आणि त्याला स्वतःची ओळख नव्याने तिथे मिळते. सो अशा लोकांना निश्चितच ॲक्टिंगच्या वर्कशॉपचा फायदा होतो. ह्याच्याबरोबर विरुद्ध काही लोकांकडे ओव्हर कॉन्फिडन्स असतो की हां मला येतं, हे सगळं सोपं आहे. तर अशी जी ओव्हर कॉन्फिडंट मुलं असतात की हां मला जमतं आहे सगळं, त्यांनी पण हे वर्कशॉप जॉईन करावेत. कारण तिथे गेल्यानंतर इतर 50 मुलांपैकी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने छान करणारी लोकं त्यांना दिसली की त्यांना जाणीव होते की ज्याला मला तसं जमत नाही करायला, तो जे करतो ते मला जमत नाही आणि मला ते केलं पाहिजे.
ही जाणीव त्या माणसाला होते, त्या स्ट्रगलरला होते आणि त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो तर थोडा जमिनीवर येतो. सो ॲक्टिंगचा वर्कशॉप जॉईन केला की दॅट हेल्प्स टू नो युअर सेल्फ. तुम्हाला कळतं की तुम्ही किती पाण्यात आहात, तुम्ही काय लेवलला प्रत्यक्ष आहात याच्या जाणीवा तुम्हाला तिथे होते. तुमच्यापेक्षा कमी प्रतीचं काम करणारी जेव्हा तुम्ही बघता, परफॉर्मन्सेस बघता, त्यावेळेला तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की आय एम बेटर दॅन देम. आणि तुमच्यापेक्षा छान करणारी लोकं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला कळतं की नाही, मला त्या लेवलला पोचलं पाहिजे, ही इज डुईंग मच बेटर दॅन मी. ह्या जाणीवा पॉझिटिव्हिटीमध्ये आणि निगेटिव्हिटीमध्ये दोन्ही पद्धतीत तुम्ही घासले जाता, तिथे तराशले जाता आणि तुम्ही नक्की किती पाण्यात आहात ह्याचे सेन्सेस तुमचे वर्कशॉपमध्ये नक्की डेव्हलप होतात. त्यातून या वर्कशॉप्समध्ये गेल्यानंतर चांगलं काय आणि वाईट काय ह्या गोष्टीची क्लॅरिटी तुम्हाला येते. तुम्हाला एक झापडं लागतात, अनंत गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर पसरलेल्या असतात, त्यापैकी नक्की काय बघायचं आहे, कुठे बघायचं आहे, तुमचा फोकस क्लिअर होतो. चांगलं हे का चांगलं आहे आणि किती चांगलं आहे, आणि वाईट हे का वाईट आहे, ह्या दोन्ही गोष्टींकडे बघण्याची तुमची नजर इथे नक्की तयार होते. तुम्हाला एक फोकस मिळतो जो तुमचा गुरु तुम्हाला देत असतो. कारण एखाद्या गोष्टीला चांगलं म्हणताना का आणि एखाद्या गोष्टीला वाईट म्हणताना का, हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला लागता की मला ही गोष्ट का आवडते आहे किंवा मला ती गोष्ट का आवडत नाही आहे. ह्या जाणीवा ह्या वर्कशॉप्समुळे नक्की डेव्हलप होतात. बरं, अजून एक मुद्दा असतो, वर्कशॉप जॉईन तर करायचा आहे पण कुठला करू, कोणाकडे जाऊ. मुळात वर्कशॉप जॉईन करायचा आहे हा मुद्दा तेव्हाच मनात निर्माण होतो जेव्हा तुझं बजेट असतं. जेव्हा 50, 60, 70,000 रुपये तुमची बजेट्स असतात त्याच लोकांना प्रश्न पडतो आता कुठला वर्कशॉप जॉईन करू. ज्यांची तेवढी बजेट नसतात त्यांचा तर तोही मुद्दा नसतो, कुठलं का वर्कशॉप असणं आपल्याला तर परवडत नाही आहे, हा तर मुद्दा त्या लेवलला राहतोच. पण ठीक आहे, वर्कशॉप निवडताना घ्यायची काळजी ही काय असावी. तर मुळात तुम्ही गुरु म्हणून कोणाला निवडताय ह्याचा विचार तुम्ही नक्की करणं गरजेचं आहे. काय होतं ना की अनंत लोक या क्षेत्रात याला धडपडत असतात, वर्षानुवर्ष प्रयत्न करतात आणि त्यांचं इथे काही होत नाही, त्यांचं करिअर काही घडत नाही, त्यांना काही यश मिळत नाही. मग पोट जाळण्याकरता काहीतरी पोटासाठी म्हणून आणि अर्निंग सोर्स म्हणून ते काय करतात, जे काय त्यांचं तुटपुंज नॉलेज त्यांना इथे मिळालेलं असतं त्या धडपडीच्या काळात त्याचा वापर करून ते क्लास काढतात आणि ॲक्टिंग शिकवायला सुरुवात करतात. मग स्ट्रगलरनी हा विचार केला पाहिजे की माझा गुरु कोण आहे आणि त्याचं या क्षेत्रातलं नक्की योगदान काय आहे. तू जर स्वतःला गुरु म्हणतोयस, तू जर स्वतः ॲक्टिंग शिकवतोयस, मला एवढं जर नॉलेज तुझ्याकडे आहे, एवढं जर टॅलेंट तुझ्याकडे आहे, तर तुझं करिअर का नाही घडलं बाबा. हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा प्रत्येक स्ट्रगलरनी मनातल्या मनात विचारायचा असतो त्या व्यक्तीला आणि त्याचं उत्तर त्यांनीच शोधायचं असतं. म्हणजे आपोआप कळतं की हा वर्कशॉप आपण करायचा आहे की नाही करायचा आहे. म्हणजे आज स्वच्छ सांगायचं नाव घेऊन तर प्रशांत दामले जे टी स्कूलसारखं वर्कशॉप चालवतात, आज प्रशांत दामले आहेत, आज विक्रम गोखले होते किंवा सत्यदेव दुबे होते माझ्या काळामध्ये, आणि असे मोठे वर्कशॉप होते. आज आमच्या काही वर्षांमागे गेलात तर सुलभाताई आणि अरविंद देशपांडे होते की जे अभिनय शिकवायच्या कार्यशाळांमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली सहभागी असायचे. पण तुम्ही जर त्यांच्या करिअरचा अभ्यास केलात तर निश्चित त्यांचं खूप मोठं योगदान तुम्हाला या इंडस्ट्रीला त्यांनी दिलेलं आहे हे आपोआप दिसतं. आज त्यांनी स्वतःचं करिअर अभिनय क्षेत्रात उत्तम घडवलं आहे आणि मग ते अभिनय शिकवायला उभे राहिले आहेत. हा जो मुद्दा असतो तर हे तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळतं की कोणाचं वर्कशॉप जॉईन करायचं आहे. त्यामुळे मी ॲक्टिंगचा वर्कशॉप केला आहे असं जर कारण तुम्ही एखाद्याला सांगितलं मार्केटमध्ये जाऊन की मी तुला काम का देऊ, तर आय एम अ ट्रेंड ॲक्टर असं जर तुम्ही उत्तर देणार असाल तर विचारणारा तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो की तुझा गुरु कोण आहे, आणि तू ज्या गुरुचं नाव घेतोयस त्यावर अवलंबून असतं तुझ्या उत्तराचं वेटेज. तू कोणाचं नाव घेतोयस त्याच्यावर बरेचदा ते कारण व्हॅलिड आहे की नाही मी तुला काम देण्याचं हे तिथे ठरतं.
बरं, सुरुवातीला आपण जसं म्हटलं की अभिनय शिकवून येतो का किंवा अभिनय शिकवता येतो का, तर नाही. खरं तर अभिनय शिकवता येत नाही, पण त्याचं टेक्निक जे असतं ते एक्सप्लेन मात्र नक्की करता येतं. तुमच्या ऑब्झर्विंग पॉवर्स डेव्हलप करण्याचं काम हे मात्र नक्की वर्कशॉपमध्ये केलं जाऊ शकतं. आणि चांगलं म्हणजे काय हे बघण्याची झापडं तुम्हाला नक्की तिथे लागू शकतात. सो हे बेनिफिट नक्की असतात वर्कशॉप करण्याचे, की तंत्र, अभिनयाचं तंत्र आणि मंत्र तुम्हाला कळलं तर तुम्हाला स्वतःला त्याच्या आधारावर सेल्फ डेव्हलप करत जाता येतं. हे जितकं खरं आहे तितकंच काही लोकांचा असा गैरसमज असतो की आम्ही तुमचा वर्कशॉप केला आहे, मग तुम्ही आम्हाला काम द्या. तुम्ही आम्हाला काम देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, कारण आम्ही तुमचा वर्कशॉप केला आहे, असं स्ट्रगलर्सचं मत असतं. कारण काही वर्कशॉप चालक, काही अभिनयाचे वर्कशॉप चालवणारी लोक ती जाहिरात करतात की आम्ही इतक्या लोकांना मोठं केलं, आणि मग त्यांचे फोटो छापून आणणं आणि सगळं ते जे काय ते कलाकार मोठे झालेले असतात त्याचं सगळं क्रेडिट हे स्वतःकडे खेचून घेण्याचं काम या फसव्या जाहिराती बरेचदा करताना दिसतात. म्हणजे ठीक आहे, त्या कलाकारांनी तुमच्याकडे वर्कशॉप केला असेलही कदाचित, त्यात काही खोटं नाही आहे, पण मुळात आज तो जो मोठा झाला आहे त्यात त्याचं स्वतःचं योगदान आहे की नाही. तुम्ही शिकवण्याचं काम केलं हो, पण तुमच्याकडून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःचं टॅलेंट काही वापरलं असूच शकतं ना, की त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या टॅलेंटवर त्यांनी कामं मिळवलेली असू शकतात. तर उगाचच त्याच्या मेहनतीला साईड ट्रॅक करून आम्ही याला शिकवलं म्हणून त्याला तो आज इथे आहे, अशा पद्धतीच्या जाहिराती केल्या जातात. आणि मग जे स्ट्रगलर्स असतात त्यांच्या मनात असा एक गैरसमज तयार होतो की यांच्याकडे वर्कशॉप केला की आपल्याला काम नक्की मिळणार. आणि मग त्याचंच पुढलं व्हर्जन त्यांच्या डोक्यात असं तयार होतं की आम्ही तुमच्याकडे वर्कशॉप केला आहे, सो ही तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही आम्हाला काम दिलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला इथे क्लिअर करावा असा वाटतो की ॲक्टिंगचा वर्कशॉप चालवणाऱ्यांची ती कुठल्याही प्रकारे जबाबदारी नसते तुम्हाला काम देण्याची. कारण वर्कशॉपमध्ये तुम्हाला एज्युकेशन दिलं जातं, तुम्हाला काही तंत्र आणि मंत्र शिकवली जातात, त्याचा वापर करून स्वतःचं करिअर कसं घडवायचं ही जबाबदारी संपूर्णपणे तुमची असते. कारण तुम्ही शाळा शिकता, आज तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असता, तुम्ही 10, 11 वर्ष, 12 वर्ष शाळेत जाता, पुढे 3-4 वर्ष कॉलेजमध्ये जाता, तेव्हा तुम्ही त्या शाळेला किंवा कॉलेजला हा प्रश्न विचारता का की आम्ही तुम्हाला इतके वर्ष फिया भरणार होतं, तुम्ही आम्हाला नोकरी द्याल का, किंवा नोकरी देण्याची जबाबदारी तुमची आहे, हे तुम्ही शाळेला विचारता का कधी? तर नाही, कुठलीही शाळा किंवा कॉलेज ती जबाबदारी स्वीकारत नाहीच, कारण तिथे फक्त तुम्हाला अक्कल देण्याचं काम केलं जातं. त्या अक्कलेचा वापर कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि किती करायचं आहे हे तारतम्य तुम्हालाच बाळगायचं आहे, आणि त्याचा वापर करून तुम्हालाच स्वतःचं जॉब मिळवायचे. हे जसं शाळा कॉलेजांना लागू असतं तसंच हे ॲक्टिंग वर्कशॉपनाही लागू असतं. कुठलाही ॲक्टिंग वर्कशॉपचा चालक हा कमिटमेंट द्यायला बांधील नसतो तुम्हाला की माझा वर्कशॉप केलं तर मी तुम्हाला काम देईनच. आणि जी लोक तशी कमिटमेंट देतात, पहिला झूट समजून जा की यात काही अर्थ नाही आहे. दिस इज समथिंग फेक. कुठलीही व्यक्ती मी तुला काम देईन ह्याचा अश्युरन्स देऊच शकत नाही. कारण मुळात ॲडमिशन एखाद्या व्यक्तीने त्या क्लासला घेण्याआधी तिच्या आडात काही आहे की नाही हेच त्या लोकांना माहिती नसतं. मुळात त्याची लायकी आहे की नाही, त्याची तेवढी पात्रता आहे की नाही, त्याला जमणार आहे की नाही, हे कुठल्याही गोष्टी त्या संचालकाला माहिती नसतात. पुढे जर त्या संचालकाला कळलं की नाही याच्यात काही फारसा दम नाही आहे बाबा, याला काही जमणार नाही आहे, तर तो कशाच्या आधारावर या माणसाला काम देईल, देता येईल का त्याला ते काम? ही जे खोट्या भूलथापा असतात की आम्ही तुम्हाला काम देतो, ते ज्या क्षणी तुम्ही ऐकाल त्या क्षणी सावध व्हायचं आणि एक पाऊल मागे जायचं. बरं, दुसरा मुद्दा असा येतो की ज्यांना या फिया परवडतच नाहीत त्यांनी काय करायचं? अशी खूप टॅलेंटेड मुलं मला दिसतात की खरंच त्या मुलांकडे काहीतरी स्पार्क आहे, पण त्यांच्याकडे नसतात 50-60 हजार रुपये, 70,000 रुपये, 2-2 लाख रुपये घालवायला, ते पैसे भरायला त्यांच्याकडे नसतात पैसे. मग त्यांनी काय करायचं? तर सेल्फ टीचिंग हे माध्यम हे कधी पण कोणीही आत्मसात करू शकतं. मुळात तुम्ही एका अशा मोठ्या युनिव्हर्सिटीत 24 तास वावरत असता
जिथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला काही ना काहीतरी शिकवण मिळतच असते. फक्त तुमची पंचेंद्रिय, तुमच्या सगळ्या अँटीनाज ओपन पाहिजेत. हे जग हे इतकी मोठी युनिव्हर्सिटी आहे की तुम्ही नुसतं घराच्या बाहेर पडून 1 तास चक्कर मारून आलात रस्त्यावरनं चालून, तरी तुम्हाला अनंत कॅरेक्टर्स दिसतात. तुम्हाला बघायला शिकलं पाहिजे. अनेक उत्तमोत्तम सिनेमे, नाटकं, वेबसिरीज अशा अनंत गोष्टींचा खजिना आज इंटरनेट थ्रू तुमच्या घराच्या दारात आलेला आहे. आज तुमच्या घरात कम्प्युटर्स आहेत, तुमच्या हातात फोन आहेत. त्याचा वापर फक्त पाचकळपणा करण्यासाठी आणि टाईमपास करण्यासाठी न करता, काय चांगल्या घटना घडलेल्या आहेत या क्षेत्रात, किती चांगल्या कलाकृती बनलेल्या आहेत, ते अभ्यासपूर्ण पद्धतीत बघण्याकरता जर तुम्ही हे मीडियाज वापरलेत, जास्तीत जास्त बघायला शिकलात, जास्तीत जास्त ऐकायला शिकलात आणि जास्तीत जास्त वाचायला शिकलात, तर ऑटोमॅटिकली तुम्ही या अशा युनिव्हर्सिटीत बसलात की तुम्ही आपोआपच प्रगल्भ होत जाता. तुमच्या खिशात पैसा नसेल तरी चालतो, कारण ही युनिव्हर्सिटी तुमच्याकडनं तुम्हाला शिकवण्याचा एकही पैसा डिमांड करत नाही. माझा हा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर ह्या एपिसोडला लाईक नक्की करा. माझं चॅनल फुकटचे सल्ले हा सबस्क्राईब करा आणि माझे हे सल्ले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत यासाठी माझा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.